उमेर बागवान, अहमद खान, अकबर सय्यद, तनवीर शेख, प्रतिभा चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता सहस्नो शिवबसेश मुद्रा भद्राय राजते सिंहासन रूढ छत्रपतींचा पुतळा देऊन साहेबांचा सन्मान करण्यात येतोय। पगडी आणि वारकरी उपर्ण देऊन साहेबांचा सन्मान। बोला रामकृष्ण हरी। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे हवेली तालुक्याचे अध्यक्ष माननीय संजयजी साळवे यांचा सुद्धा जाहीर पक्षप्रवेश होत आहे। संजयजी साळवे महासन्मान साहेबांचा। हॅलो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। हातवर जोरदार ताली। आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान या राज्याचे या देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब या मंचावर उपस्थित, या शहराच्या माजी खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण, या मतदारसंघाचे माजी आमदार तथा राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य बाळासाहेबजी शिवरकर, ज्येष्ठ नेते मान्य जगन्नाथ बापू शेवाळे, आमचे प्रभारी अध्यक्ष मान्य अंकुश अण्णा काकडे, मान्य दिलीप बाबा तुपे, मान्य प्रवीण भाऊ तुपे, मान्य समीर अण्णा तुपे, मान्य दिलीपजी शंकर तुपे, मान्य योगेश बापू ससाने, मान्य निलेशदादा मगर, मान्य बंडूदादा गायकवाड, मान्य प्राचीताई आल्लाड, मान्य विजयरावजी देशमुख, मंचावर उपस्थित सर्वच मान्य नमेशदादा बाबर, मान्य शहाजी बापू मगर, मान्य कुमारजी तुपे, मान्य अनिलजी तुपे, त्याचबरोबर सक्षनाताई सलगर, या मंचावर उपस्थित असे शहराचे शहर प्रमुख संजयजी मोरे, त्याचबरोबर मोहसिनबाई शेख, सर्व मान्य शमशुद्दीनबाई इनामदार, शफीबाई इनामदार, प्राचिता या ठिकाणी प्रशांतजी सुरसे, पल्लवीताई सुरसे, सर्व सन्माननीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थात हडपसर विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सामोरं जायचं आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे आणि का म्हणून या ठिकाणी प्रशांत सुदाम जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबायचं आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी निवडणुका येतात, निवडणुका जातात, कुणीतरी नगरसेवक होतं, कुणीतरी आमदार होतं, कुणीतरी खासदार होतं, पण नेमकं तुम्हाला काय मिळतं हे ठरवणारी ही निवडणूक आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही या मतदारसंघातून एक आमदार निवडून दिला, खूप विश्वासाने निवडून दिला, कारण की त्यांच्या फोटोच्या मागे एक या राज्याचं एक देशाचं सगळ्यात विश्वासाचं नाव आणि विश्वासाची प्रतिमा होती आणि त्यांचं नाव आहे माननीय शरदचंद्रजी गोविंदरावजी पवार। त्यांच्या फोटोला बघून तुम्ही त्या ठिकाणी त्या आमदारांना निवडून दिलं, ती पावसातली सभा बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, कारण की तुम्ही त्यांचं 2014ला डिपॉझिट जप्त केलं होतं, पण 2019ला एक करिश्मा झाला। या पवार साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी या साहेबांच्या बरोबर गद्दारी केली, अनेक वादळ या राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्या ठिकाणी त्या पावसाच्या सभेनंतर ते मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये तुम्ही फक्त पवार साहेबांचा चेहरा बघून त्या आमदारांना निवडून दिलं। पण नेमकं काय झालं असं की मागच्या 1.25 वर्षापूर्वी त्याच पवार साहेबांना सोडून जाण्याचं पाप त्या आमदारांनी केलं आणि मी या ठिकाणी आज उमेदवार म्हणून नाही तर त्या या शहराचा तत्कालीन शहराचा अध्यक्ष म्हणून, जी पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती त्या पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक साक्षीदार म्हणून या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी मान्य अंकुश अण्णा काकडे या मंचावर आहेत, मी आणि या दोन गोष्टीचे साक्षीदार आहेत की या शहरातल्या आणि या जिल्ह्यातल्या आमदारांना कोणी फोन केले तर मान्य चेतन तुपे यांनी कॉल केले। त्यांनी त्याला सांगितलं, ज्यावेळेस ही फाटाफुटी चालली होती, ज्यावेळेस आमदारांनी ठरवायचं होतं की इकडे जायचं का तिकडे जायचं, या ठिकाणी पवार साहेबांच्यावर राहायचं का दुसऱ्या गटात जायचं, त्यावेळेस यांनी त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि त्यांनी सांगितलं की आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, तुम्हाला अजितदादांची या ठिकाणी साथ द्यावी लागेल। या ठिकाणी मान्य अशोक बापू पवार जे शिरूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आता उमेदवार आहेत, त्यांच्याकडे त्या संदर्भातली रेकॉर्डिंग आहे, त्यात ते सांगतील की होय याच आमदारांनी त्यांना कॉल केला होता की तुम्ही पवार साहेबांची साथ सोडा, कारण की अजितदादांची पुढची 20 वर्ष तुम्हाला कर्तबगारीची मिळणार आहे। मला त्यांना सांगायचं आहे, साहेबांना तुम्ही जातीमध्ये मोजू नका, साहेबांना तुम्ही धर्मामध्ये मोजू नका आणि साहेबांना तुम्ही वयामध्ये कधीच मोजू नका, कारण की साहेब हे साहेब आहेत, हे साहेब आहेत
साहेब एखाद्याला निर्माणी करू शकतात आणि त्याला त्या ठिकाणी खाली बसू शकतात. त्याच्यामुळे ज्यांनी साहेबांचं वय काढलं, साहेबांचे किती दिवस शिल्लक राहिले अशी भाषा केली, त्यांना या ठिकाणी घरी बसवायची या ठिकाणी वेळ आलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रशांत जगताप आमदार व्हावा म्हणून ही निवडणूक नाही, तर हडपसरवर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली. या राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 साली. तेव्हापासून आजपर्यंत जे जे आमदार या मतदारसंघात झाले त्या कुठल्याच आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर आणि नेत्याबरोबर गद्दारी केली नाही. मी तर शिवरकर साहेबांचं कौतुक करतो की त्यांच्या DNA मध्ये या ठिकाणी काँग्रेस आहे. त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आल्या, पण त्यांनी सुद्धा कधी गद्दारी केली नाही. पण दुर्दैवाने आमदारांनी गद्दारी केली आणि म्हणून 20 तारखेला तुम्हाला निकाल घ्यायचा आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, ही निवडणूक आहे स्वाभिमान विरुद्ध गद्दारी. आणि म्हणून गद्दारी काढून आपण या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाला जिंकू द्यायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की 20 तारखेला तुम्ही मला या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्याची संधी द्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत. 10 जून 1999 पासूनचा मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि या सगळ्या कार्यकाळामध्ये मी कधी या ठिकाणी गद्दारी केली नाही. जे समोर आहेत त्यांची पहिली गद्दारी नाही. 2004 साली सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य बाळासाहेबजी शिवरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. हे पवार साहेब आहेत की त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये दानत्व आहे. त्यांनी त्यांना 2006 साली पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये घेऊन 2007 साली उमेदवारी दिली. त्यावेळेस माझे मित्र विद्यमान नगरसेवक आणि त्यावेळेस विद्यमान उपमहापौर निलेशजी मगरांना शांत बसावं लागलं. पण त्या ठिकाणी त्यांना संधी देत असताना पवार साहेबांनी व्यापक विचार केला. ती या ठिकाणी आठवण ठेवण्याचं काम त्यांनी केलं नाही. मान्य माऊली चितुपे जे या ठिकाणी स्वर्गीय रामभाऊ चितुपे यांचे वारसदार आहेत, त्यांनी मला एक चिठ्ठी दिली, साहेबांना दिली, नाख्या मंचावर पण दिली. आणि ती चिठ्ठी स्वतः या ठिकाणी माऊली चितुपे यांनी लिहिली. की काय लिहिलं त्यांनी, चेतन तुपे आणि त्यांच्या परिवारासाठी साहेबांनी काय केलं. आणि याच्यामध्ये त्यांनी दिलंय की स्वर्गीय विठ्ठलजी तुपे यांना खासदार केलं, चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी महापालिकेचं 3 वेळा नगरसेवक केलं, पवार साहेबांनी चेतन तुपे यांना पुणे महानगरपालिकेचा शहर सुधारणा समितीचा अर्थात टाउन प्लॅनिंगचं अध्यक्ष केलं, पवार साहेबांनी चेतन तुपे यांना महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते केलं, चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शहराचं अध्यक्ष दिलं. आणि पवार साहेबांनी या चेतन तुपेंना रयत शिक्षण संस्थेचं पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं. आणि या चेतन तुपेंना पवार साहेबांनी या मतदारसंघाचं आमदार केलं. आणि तेच चेतन तुपे पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षांमध्ये संघर्ष काळामध्ये सोडून गेलेत. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की हा मतदारसंघ गद्दारीला या ठिकाणी नका काढणारा आहे का या ठिकाणी स्वाभिमान पुढे नेणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी 20 तारखेला तुम्ही ही गद्दारी काढून स्वाभिमानाला जिंकू द्यावं ही तुम्हाला या ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो. आज हे सगळं सांगत असताना मला आपल्याला सांगायचंय, महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे की आई वडिलांचा सन्मान ठेवायचा, आई वडिलांचं वय मोजायचं नसतं, या ठिकाणी आई वडिलांचे सांभाळ करायचा असतो. दुर्दैवाने एक पिढी अशी इथं जन्माला आली आहे जी आई वडिलांना वय झाले म्हणून त्या ठिकाणी बाजूला सारायला निघाली आहे. ती संस्कृती या ठिकाणी चुकीची जी येऊ घातलेली आहे त्याच्यावर कुठेतरी घालायचं काम करण्याचं काम हे 20 तारखेला आपण करायचंय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुमच्याशी आज संवाद साधतोय. आज हे होत असताना आपल्यासमोर मला सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, पण मला या ठिकाणी योगेश बापूंचाच नका मुद्दा पुढे न्यायचा आहे. आपण या 5 वर्षात काय पाहिलं तर त्या ठिकाणी नाचा पाडा वाचणारा आमदार पाहिला. आपण या ठिकाणी काय पाहिलं तर या ठिकाणी संपर्क नसणारा आमदार पाहिला. आपण या ठिकाणी दिलीप बाबा काय पाहिलं तर या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून फेसबुक लाईव्हद्वारे त्या ठिकाणी आपला नका मतदारसंघ सांभाळणारा आमदार पाहिला. फील्डवर नाही पण या ठिकाणी कुठेतरी फेसबुकच्या माध्यमातून नका आपला मतदारसंघ सांभाळणारा आमदार पाहिला. आणि म्हणून ही सगळ्या गोष्टी दुरुस्त करायच्या असतील तर मात्र तुम्हाला आमदार बदलावा लागेल, तुम्हाला या ठिकाणी परिवर्तन करावं लागेल. आज हडपसर मतदारसंघात खूप सारे प्रश्न आहेत. आज हडपसर मतदारसंघामध्ये ट्रॅफिक जामचा खूप मोठा नका प्रश्न आहे. या मतदारसंघामध्ये कोयता गँगचे नका खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत. या मतदारसंघामध्ये ड्रग्सचे विषय खूप या ठिकाणी ऐरणीवर आलेत. या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पाने थैमान घातलाय. मगरपट्टा सिटी पासून रामटेकडी वैदवाडीच्या परिसरातले सय्यद नगरमधले मोहम्मदवाडी आणि ससाने नगर काळे बोराटे नगरमधली मंडळी या कचऱ्याच्या त्रासाला कंटाळलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत तर आमदार. आणि म्हणून या आमदाराला घरी बसवण्याचं काम आपण करायचंय. पाणी टंचाईचं जे आव्हाने सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सकाळी 3 वाजता पाणी येतं, 2 तास पाणी येतं आणि त्या ठिकाणी परत पाण्यासाठी कधी कधी 2-2 दिवस चक्रा मारावं लागतात. पण हे होत असताना याच माळवाडीतल्या लोकांनी, याच हडपसर मतदारसंघातल्या लोकांनी ज्यांना नगरसेवक केलं, ज्यांना आमदार केलं, ज्यांच्या घरी खासदारकी दिली त्यांना मागच्या 52 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मग या ठिकाणी मांजरी असेल, केशवनगर असेल, मुंडवा असेल किंवा कात्रज, कोंडवा, बुद्रुक, कोंडवा, खुर्द मधल्या नागरिकांनी विचार करायचा आहे. ज्यांच्या घरात नगरसेवक पद आणि आमदार आणि खासदारकी असताना ज्यांना स्वतःच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावरचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांच्याकडे पुन्हा 5 वर्षाची सत्ता द्यायची का
याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि तुम्ही तो निर्णयाचा वेळ घेताल ही सुद्धा मला तुम्हाला विनंती करायची. मला तुपे परिवाराला आणि हडपसर मधल्या बांधवांना एक विनंती करायची, थोडं आपण गावकी भावकीच्या या सगळ्या विषयातून बाहेर पडलं पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेस महानगरपालिकेची आमदारकीची निवडणूक आली की त्या ठिकाणी एखाद्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात, सगळ्या मिटिंगा बोलवल्या जातात की तुम्ही या ठिकाणी आज माझ्यासाठी उभं राहा. आणि प्रत्येक ज्यावेळेस पुढची महानगरपालिकेची निवडणूक आबा येईल त्या माननीय समीर अण्णा तुपे असतील, मान्य दिलीप बाबा तुपे असतील, मान्य प्रशांत मामा तुपे असतील, मान्य दिलीपजी शंकर तुपे असतील, या मंडळींना त्या ठिकाणी बरीच नाव आहेत ज्यांची नाव कुमार तुपे असतील, यांना सांगितलं जातं की आता तुमचा विचार होणार नाही. त्याच्यामुळं आता हे समजून घेण्याची गरज आहे की मनी ऑर्डर फक्त एकाच घरात येते, जप्ती मात्र सगळ्यांच्या घरात जाती. त्याच्यामुळे मनी ऑर्डरवाल्याला सांगा की आता इथून पुढे जप्ती चालणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडावं लागेल. या मतदारसंघाचा अभ्यास नसणाऱ्यांना मला सांगायचं आहे की या मतदारसंघाची आजची हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघाचा नका मतदारसंघ आहे. आज या मतदारसंघाची मतदारसंख्या 6,28,990 आहे आणि तरी असताना या मतदारसंघामध्ये तब्बल 54% मतदार हा या ठिकाणी मायग्रेट आहे, म्हणजे तो राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेला आहे, त्याचबरोबर देशातल्या सगळ्या राज्यामधून आलेला आहे. आणि तरी सुद्धा या ठिकाणी घरचा आणि बाहेरचा वाद लावला जातोय. आणि त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, जे इथं बसलेले नागरिक आहेत, जे हडपसर मतदारसंघातले आहेत, जे नगर जिल्ह्यातून आलेत, जे या ठिकाणी जळगाव मधून आलेत, जे या ठिकाणी कुठेतरी नका उस्मानाबादवरून अर्थात धाराशिववरून आलेत, मराठवाड्यातून आलेत, कोकणातून आलेत, विदर्भातून आलेत, जे शिक्षणाच्या निमित्ताने आले, नोकरीच्या निमित्ताने आले, व्यवसायाच्या निमित्ताने आलेत, त्यांना सांगा की या ठिकाणी बाबांनो तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी गृहीत धरलं जाते, तुम्हाला तुमची जात तुमचं गाव या ठिकाणी विचारलं जाते, तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही या ठिकाणी पोट भरायला आलेला आहात, तुम्ही फक्त इथं नोकरीसाठी आलेला आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथं नगरसेवक होण्याचा अधिकार नाही, आमदार होण्याचा अधिकार नाही. अशांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. 3.5 लाख मतदार हा या ठिकाणी या जिल्ह्याच्या बाहेरचा या मतदारसंघात राहतो. त्यांना तो अधिकार आहे की त्यांनी हडपसरमध्ये या ठिकाणी घर घेतलंय, त्यांची मतदार नोंदी इथं आहे, त्यांच्या मुलाचं शिक्षण इथं चालू आहे. त्याच्यामुळे जो घरचा आणि बाहेरचा वाद लावतोय त्याला मात्र सांगा की आमचे स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी खेड लोकसभा मतदारसंघाचं या ठिकाणी खासदारकी सुद्धा भूषवली. त्याच अण्णासाहेब मगरांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवडची निर्मिती केली. त्याच्यामुळं घरचा आणि बाहेरचा वाद लावणाऱ्यांनी इथून पुढे मात्र असा जर वाद लावला तर हीच मंडळी त्यांना धडा शिकवतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि ते ठेवत असताना हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. आबा, योगेश बापू, निलेश दादा, बंडू तात्या गायकवाड या सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे की आज पवार साहेबांच्या मुळे शेजारचा वडगाव शहरी मतदारसंघामध्ये भामा आसखेडचं पाणी हे राज्यामधला हा पहिला एकमेव रवींद्र अण्णा कुठेतरी नका नवा पर्याय होता की या शहराला खडकवासला, वरसगाव, तर पानशेत आणि टेमघर मधून पाणी मिळतं. त्याच पवार साहेबांनी या ठिकाणी केंद्रातून पैसे दिले जेएनएनआर मधून आणि खेड तालुक्यातलं भामा आसखेड मधलं 2.25 TMC पाणी हे वडगाव शिरीला देण्यात आलं. वडगाव शिरीला आता या 4 धरणातून पाणी मिळत असून त्या एका धरणातून वडगाव शिरीची तहान भागते. मी त्याच पवार साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, हडपसर मतदारसंघातला पाणी प्रश्न संपवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने मी मुळशी धरणात 3 TMC पाणी आणून इथला पाणी प्रश्न संपवेल हा शब्द पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी देतो. त्याच पवार साहेबांनी आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या वंदनाताईंनी आणि माझ्या या ठिकाणी नेत्या मान्य सुप्रियाताईंनी मी महापौर असताना ज्या मेट्रोचा प्रवास या शहरामध्ये पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडनी ठरावाच्या द्वारे 2004 साली चालू केला. दिलीप बाबा सुद्धा त्यावेळेस सभागृहात होते. तो प्रवास या ठिकाणी 2004 ते 16 सालापर्यंत चालू राहिला. तब्बल 12 वर्ष प्रवास चालू झाला. पवार साहेबांनी मला 25 फेब्रुवारी 2016 या ठिकाणी शहराचं महापौरपद दिलं. मी सातत्याने सुप्रियाताईंच्या, वंदनाताईंच्या टचमध्ये होतो. ती पुढच्या 5-7 महिन्यामध्ये फाईल हल्ली आणि पवार साहेबांच्या साक्षीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि शुभ असते डिसेंबर 2016 पुणे शहराचा महापौर असताना, प्रशांत जगताप असताना त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन या शहराला या ठिकाणी मेट्रो मिळालेली आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी पुन्हा एकदा शब्द देतो की या मतदारसंघाला सुद्धा मेट्रो आम्ही देऊ. पवार साहेब या ठिकाणी केंद्रासमोर हट्ट करून तुम्हाला या ठिकाणी ही मेट्रो नवीन मिळून देतील. भैरवा नाला ते या ठिकाणी कवडीपाट अर्थात लोणी काळभोरपर्यंत दुमजली उड्डाणपूल आम्ही या ठिकाणी करून ही बाहेरची ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर नेऊन पहिल्या मजल्यावर या ठिकाणी पुण्याची मेट्रो अर्थात हडपसरची मेट्रो आणि दुसऱ्या मजल्यावर बाहेरची ट्रॅफिक जाऊन या मतदारसंघातली ट्रॅफिक जामची समस्या दूर करू हा शब्द या निमित्ताने देतो. कातर चौकातली मान्य नमेशजी बाबर आणि या ठिकाणी कातर कृती समितीची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर करून त्याचबरोबर उड्डाणपुलाचं जाळं व्यवस्थित विकसित करून
कात्रजकरांचा प्रश्न मार्गी लावू. कात्रज विकास आघाडीचे सगळे मुद्दे आम्ही नमेशी बाबर यांच्या या ठिकाणी संमतीने आणि पवार साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी स्वीकारतो आणि ते शब्द पूर्ण करण्याचा शब्द देतो. त्याचबरोबर तिथं शिवसृष्टीच्या नका धर्तीवर या ठिकाणी शिवप्रताप गाथा हा प्रकल्प उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो देशाला संदेश दिला, कात्रजचा घाट कसा दाखवला जातो, त्या कात्रजच्या घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण पूर्ण स्मारक तयार केलं जाईल हा शब्द सुद्धा या निमित्ताने देऊन या ठिकाणी तुम्हाला या संदर्भामध्ये हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांची जी कुचंबना होती ती कुचंबना दूर करण्याकरता मान्य बाळासाहेबजी शिवरकर, मान्य दिलीपबाबा तुपे, मान्य समीरजी तुपे, मान्य प्रवीणजी तुपे, मान्य निलेश दादा मगर, मान्य बंडूदादा गायकवाड आणि योगेश बाबू ससाने यांच्या विजयरावजी देशमुख यांच्या साक्षीने मी सांगतो की ही विधानसभा झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन हडपसर महानगरपालिका करण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल हा शब्द सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि जाता जाता या ठिकाणी एक मुद्दा सांगतो, तो मुद्दा क्लिअर आहे. तो मुद्दा असा आहे की मधल्या काळामध्ये ज्यांच्या हातात तुम्ही आमदारकी दिली त्या आमदारांनी या मतदारसंघामध्ये कुठेतरी चुकीच्या दृष्टीने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींना सुद्धा हात घातला. या हडपसरचं ग्रामदैवत काळभैरवनाथांची जयंती बंद करण्याचं महापाप सुद्धा त्यांनीच केलंय. त्याच्यामुळं निकाल सुद्धा काळभैरव जयंतीच्या दिवशीच आहे. मला खात्री आहे की हडपसर मतदारसंघातले नागरिक जे दुखावले गेलेले आहेत ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे होत असताना आज मला एक सांगायचं आहे की ही भूमी जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमी आहे. ही भूमी जी आहे ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमी आहे. आज जे समोर उमेदवार आहेत ते आत्ताचे शेवटचे 6 दिवसाचे आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये एखाद्या बंडखोराच्या माध्यमातून त्यांनी चुकीचा उमेदवार उभा करण्याचं कामकाज केलंय. माझं पवार साहेबांच्या साक्षीने मला एक घटना सांगायची आहे. मागच्या 1.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याच आपल्या आराध्य दैवतांना, याच आपल्या पुणे शहराच्या अस्मितेला अर्थात महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे लहानपणी लग्न झाल्यानंतर काय करत असतील असल्या प्रकारचा घाणेरडा विरोध केला. त्यावेळेस याच प्रशांत जगतापनी पवार साहेबांच्या पक्षाचं धोरण कायम ठेवण्याकरता त्या राज्यपालांना चॅलेंज केलं. राज्यपालांना आम्ही काळे झेंडे दाखवू हा इशारा दिला. पोलीस माझ्या मागावर होते, मी रात्रभर भूमिगत राहिलो आणि त्यांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी राजभवनाच्या समोर त्यांच्या गाड्या अडवल्या, काळे झेंडे दाखवले. त्यावेळेस मात्र हे आमदार गप्प होते. त्यावेळेस मात्र हे अपक्ष उमेदवार या ठिकाणी नका कुठेतरी गप्प होते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा नेण्याचं काम काल, आज आणि उद्या आदरणीय पवार साहेबांच्या साक्षीने, पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा नेण्यासाठी समर्थ आहोत. हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी या सगळ्या चळवळीला, या सगळ्या आमच्या नका एकूणच नका विकासाला, या सगळ्या राजमार्गाला, या सगळ्या प्रवासाला आशीर्वाद द्यावा. आपण या सगळ्या प्रवासामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी अर्थात निवडणुकीच्या दिवशी प्रशांत सुदाम जगताप जे 2 अनुक्रमांकावर नाव आहे त्याच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबून मला विधानसभेत पाठवून या हडपसर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवावं ही नम्रतेची विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी, जय संविधान. राजा को दरबार में हराया नहीं जाता, जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता, अपनी बराबरी अपने बराबरों वालों से ही की जाती है. बाप के साथ खेळ खेळला नाही जाता. देशाच्या राजकारणातील बाप माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री आदरणीय पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलतायत. हात वर करायचा, जोरदार टाळी. आज यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अतिशय उत्साहानं आणि अगत्यानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ते आपले उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांनी अनेक वर्ष हडपसरचं नेतृत्व केलं.
महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं की आमच्या सरकारचे बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ बापू शेवाळे, संजय मोरे, प्रकाश पसरे, निलेश मगर, दिलीप सुफे, अनिल सुफे, प्रवीण सुफे, समीर सुफे, दिलीप शंकर सुफे, रवींद्र महाराष्ट्र, महिलांच्या प्रमुख सौ स्वाती खोपे, राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख सुभाष पारे, श्री मंजू गायकवाड, श्री नरेश वाघर आणि या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर बंधू भगिनींना वेळ बराच झाला आहे. आज आपण इथे एकत्रित आलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता सुरू आहे. 6 महिन्याच्या पूर्वी आपण लोकसभेची निवड केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या राजकारणाचे सूत्र अधिक मताने आपल्याकडे ठेवावी यासाठी प्रधानमंत्री मोदींचा प्रयत्न होता. त्यांचं सातत्यानं एक सांगणं होतं की मला 400 खासदार माझे निवडून द्या. मला काही समजत नाही की देश चालवायचे असेल तर 300 खासदार असले तरी देशाचा कारभार करता येतो, लोकसभा चालवता येते, मंत्रिमंडळाचा कार्यक्रम करता येतो. मला आठवतं आहे की नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि आमच्याकडे 300 सुद्धा लोक नव्हते. तरीसुद्धा 10 वर्ष आम्ही 5 वर्ष आम्ही देशाचा राज्यकारभार केला. असे अनेक उदाहरणे सांगता येतील. पण हे सगळं असतानासुद्धा मोदी साहेब 400 वार ही भूमिका सतत मांडतात. आणि असं कधीच नाही. आम्ही लोकांनी चर्चा केली दिल्लीत बसून, अनेकांना विचारलं आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष हा निघाला की 400 सदस्य यांची शक्ती जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत देशाच्या घटनेमध्ये बदलाव करता येणार नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये एक डॉक्टर हेगडे म्हणून आहेत, ते राज्यमंत्री आहेत, ते बंगलोरचे आहेत आणि भाजपचे आहेत. त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुम्ही 400 खासदार का मागता. त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं की आम्हाला देशाची घटना बदलायची आणि ती देशाची घटना बदलायची असेल तर 400 लोक पाहिजे. आणि ते त्यांनी एकट्याने सांगितलं नाही. मोदी सांगत होते, त्यांचे राजस्थानचे खासदार सांगत होते, त्यांचे उत्तर प्रदेशचे खासदार सांगत होते. याचा अर्थ आहे की या देशाच्या घटनेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्ट घेऊन जी घटना दिली आणि त्याच्यावर आज देश एकसंध राहिला, त्या घटनेला धक्का द्यायचं भाग आज या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आलेलं असावं अशी स्थिती दिसते. आणि म्हणून आम्ही लोक एकत्र बसतो. त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक होते. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री ते होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, समाजवादी पार्टीचे नेता आणि सरकारी होते, कम्युनिस्ट पार्टीचे सगळे प्रमुख लोक होते. आणि आम्ही बसून ठरवलं की ज्या अर्थी
घटना बदलाच्या संबंधीचा विचार हा नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आहे. त्याला आवर घालायचा असेल तर आपण एकत्र येऊया आणि निवडणुकीला एकत्र जाऊया. आणि मला आनंद आहे की ही भूमिका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या माध्यमातून घेतली गेली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं 48पैकी 30 खासदार निवडून देऊन ह्या घटनेला वेळ घालण्याच्यासाठी जी भाव्य टाकण्याची आवश्यकता होती त्याला मदत तुम्ही सगळ्या लोकांनी दिली. ही निवडणूक होऊन गेली. आता विधानसभेची निवडणूक. आम्हाला काळजी आहे की पुन्हा एकदा भाजपवाल्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी एक वेगळी भावना दिसते. निवडणूक होईल, हे राज्य कोणाच्या हातामध्ये चालवायला द्यायचं याचा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नाची सोडव करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्याकडे आहे त्यांना खऱ्या अर्थानं आज लोकांनी भाषेवर दिला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आघाडी स्थापन केली, महाविकास आघाडी. या आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जागृती करूया, या आघाडीचा विचार सांगूया आणि उद्याचा महाराष्ट्र कसा चालवायचा, महाराष्ट्र कसा बदलवायचा याबद्दलची भूमिका जनमानसामध्ये पोचवायची हे धोरण आम्ही लोकांनी स्वीकारलेले आहे. निवडणुकीला आम्ही सामोरं जातो. माझी खात्री आहे तुम्हाला लोकांची साथ मिळेल. ठिकठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले. काल मी जुन्नरला होतो, त्याच्यानंतर मी आंबेगाव तालुक्यात होतो, त्याच्यानंतर मी खेड तालुक्यामध्ये होतो, त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवडला होतो. काल संध्याकाळच्या या माझ्या सभा होत्या आणि तिथं एकच मी सांगत होतो की महाराष्ट्राची सत्ता आता ज्यांच्या हातात आहे त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर मताचा पाठिंबा तुम्ही महाविकास आघाडीने दिला पाहिजे. या चारही ठिकाणी गेल्याच्या नंतर अक्षरशः हजारोच्या संख्येने लोक होते. हजारोच्या संख्येने महिला होत्या. यापूर्वी एवढ्या मोठ्या सभा या भागामध्ये मी कधी पाहिली. याचा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं उद्याचं संकट काय महाराष्ट्र येणार आहे याची नोंद घेतलेली दिसते आणि लोक जागे झालेले. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला हा निकाल घ्यावा लागेल की सत्ता ही भाजप आणि त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये द्यायची नाही आणि तुमच्यासारखं सर्वसामान्य लोकांच्या हिताची जपणूक करावी. प्रशांत जगतापांच्यासारखे जे अनेक सरकारी आहेत त्या सगळ्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कारभार गेला पाहिजे हा विचार मी अग्रगांची ठिकाणी मानतो. प्रश्न खूप आहे. राज्य कशासाठी पाहिजे? काम करण्यासाठी. काम कुणाचं करायचं? समाजाचं दुर्व्या घटकाचं करायचं. त्यासाठी आम्ही चर्चा केली. आम्ही पहिली निवडणूक केली की महाराष्ट्राच्या महिलांच्या हिताची जपणूक ही कशी करता येईल. आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी उत्तम काम केलं. त्याची नोंद तुमच्या माझ्या मनात आहे. सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेता येईल, रमाबाई पंडितांचं नाव घेता येईल, अनेक नावं या ठिकाणी सांगता येईल. हे चित्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आज आपल्याला काय बघायला मिळतं. आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे, भाजपच्या लोकांच्या हाताची सत्ता आहे, त्यांच्या कालखंडामध्ये कोणती गोष्ट बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांच्यावरचे अत्याचार हल्लीच्या या काळामध्ये होत आहे. या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये
महिलांच्यावर किती अत्याचार झाले याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या याची माहिती आपल्याला आहे. तक्रारी आल्या 67,381 67,381 महिलांनी पोलीस स्टेशनला त्यांना त्रास दिला, अत्याचार केली, सिंगल सवारी केली, अशा प्रकारच्या तक्रारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबा साहेब यांच्या महाराष्ट्रात ऐकली. भाजपच्या राज्यामध्ये आज जर बघितलं तर दर तासाला महाराष्ट्रामध्ये 5 तक्रारी येतात महिलांच्यावर अत्याचाराच्या. आणि आज महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने एक माहिती प्रसिद्ध केली. काही मुली आणि महिला या वेफर्स आहेत. महाराष्ट्राच्या काही महिला आणि मुली वेफर्स आहेत. त्याची संख्या किती असेल? 64,000. 64,000 मुली वेफर्स आहेत. हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला शोभण्याची गोष्ट. पण ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांना त्या संबंधीची चिंता नाही. जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांच्या नागपूरमध्ये 13,000 मुली लेखवत आहेत. गृहमंत्र्याच्या गावामध्ये 13,000 मुली लेखवत असतील तर राज्याची सूत्रे अशा लोकांच्या हातामध्ये द्यायची. उद्या मताचा जो निकाल घ्यावा लागेल तो पहिला हा निकाल घ्यावा लागेल. काय वर्षाचं झालं तर आमच्या घराच्या मुलीबाळींचं रक्षण करण्याच्यासाठी जी पावलं टाकत नाही शोध करणारी त्यांच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्राची सत्ता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये देणार नाही. एका बाजूने म्हणायचं माझी आवडती बहीण त्यासाठी योजना राबवायची आणि दुसऱ्या बाजूनं महिलांच्या अत्याचाराच्या संख्या दिवसेंदिवस वाढवायच्या. ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजिबात चांगली नाही आहे. दुसरा प्रश्न आम्ही हातात घेतला, हा निर्णय घेतला तो म्हणजे शेतकरी. हे गाव एकेकाळी उत्तम शेतीचं होतं. पुण्यामध्ये रोजची चांगली भाजी हवी असेल तर हडपसर मार्केट आणि हडपसरची शेती. आज चित्र बदललं. तर अतिशय उत्तम शेती करणारे अक्षरशः अनेक शेतकरी आज तुमच्या परिसरामध्ये होते. शेती आणि त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला अधिक अभिमान आहे. पण एका बाजूने हे चित्र दिसतं आपण शेती सुधारली, ऊसाची कारखानदारी आणली, फळबागांचा विस्तार केला. या सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला या ठिकाणी केल्या. शेतकऱ्याला फुलं आणण्याच्यासाठी काळजी घेतली. पण आज जे भ्रष्ट सरकार आहे त्यांच्या काळामध्ये दुसरं चित्र बघायला मिळतं. आणि ते चित्र काय? हा कष्ट करणारा, काळ्याची सेवा करणारा, तुमच्या माझ्या भुकेचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी महाराष्ट्राचा दुःखी आहे. आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या 6 महिन्यामध्ये 193 शेतकरी नाही, गेल्या 6 महिन्यामध्ये 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपलं जीवन संपलं. देशात आत्महत्या शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी होतात, पण सगळ्यात जास्त आज कुठे होत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये होतात. ही दुःखाची दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकरी आमचा आत्महत्या करतो, तो काही उगीच करत असेल. त्याच्या खोलामध्ये मी गेलो. या देशाचा 10 वर्ष शेतीमंत्री होतो तेव्हा, आणि काय लक्षात आलं? काही नाही. शेतकऱ्यांनी पीक घेतलं, त्या पिकाच्यासाठी
बियाणं औषधं ही खरेदी केली. त्या खरेदी करण्याच्यासाठी बँकेचा किंवा सावकाराकडनं पैसा घेतला. पैसे घेऊन ते पीक उत्सव वाढवलं आणि अतिवृष्टी झाली, पीक गेलं, कर्ज मात्र गेलं नाही. पीक जातं, कर्ज रस्त्यावर होतं. आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. ते कर्ज फेडू शकले नाहीत. कधीतरी घराच्या सामानाचा भांडीकुंड्याचा लिलाव निघाला, समाजात त्यांची वेळ झाली, ते सहन होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशी उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे राज्यकर्ते जे आहेत त्यांना त्या शेतकऱ्याच्या संबंधित यत्किंचित या आस्था नाही आहे, त्यासाठी ते काही करायला तयार नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आज तरुणांचा हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तम काम झाले. पुणे हे ज्ञानाचं शिक्षणाचं माहेर आहे. पुण्याच्या आजूबाजूसुद्धा शाळा कॉलेजेस आली. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं अतिशय उत्तम कॉलेज आहे. मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि मला स्वतःला या सगळ्या शैक्षणिक संस्थांची अतिशय जवळून माहिती आहे. या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीवर विद्यार्थी शिकतात, पदवीधर होतात. पण पदवीधर झाल्याच्या नंतर त्यांच्या हाताला काम कुठं मिळतं? गावावर हिंडत बसतात, अर्ज करत महिने प्रयत्न करतात, पण पदामध्ये नोकरीचा पत्ता लागत नाही. आज आमच्या मनामध्ये ही गोष्ट आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीला तुम्ही लोकांनी दिली तर महाराष्ट्राच्या तरुण मुलांना जे शिक्षित आहे त्यांना नोकरी कशी मिळेल आणि काम करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार कसा जतन करता येईल याच्यावर आमचं अधिक लक्ष राहणार आहे. आणि त्यासाठी या आघाडीला तेव्हा लोकांची मदत झाली पाहिजे हे मुद्दा मी सांगू इच्छितो. महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना सर्व हिंदुस्थानामध्ये 1 नंबरचं राज्य होतं. महाराष्ट्राचा पहिला नंबर होता. आज भाजपवाल्यांच्या हातात राज्य. महाराष्ट्राचा नंबर कितवा माहिती आहे? 11. एकावरून आम्ही 11 घसरलो. महाराष्ट्राची घसर झाली आणि घसर त्याच्यामुळे झाली राज्यकर्ते चुकीचे आहेत, त्यांची धोरणं चुकीची आहेत आणि अशांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही. आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या 18 तारखेला 20 तारखेला मतदान जे होईल त्या मतदानामध्ये भाजप आणि तत्सम विचाराच्या लोकांना खऱ्यासारखं बाजूला ठेवायचं आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा महाविकास आघाडी त्यांच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजय करायचं हे काम तुम्हाला करायचं. खरवसरसह आणि हा सगळा परिसर हा एका दृष्टीनं वेगळा परिसर आहे. एक काळ असा होता महाराष्ट्राची सामाजिक चळवळ, त्या चळवळीचं केंद्रबिंदू हरपसर होता. मला आठवतं आहे की अनेक लोक त्यांचं नाव घेता येईल की ज्यांनी या भागामध्ये अनेक प्रकारची कामं केली गेली. त्याच्यामध्ये अण्णासाहेब मगर होते, रामभाऊ चोहे होते. उभं आयुष्य रामभाऊने समाजवादी विचारासाठी गेले. उभं आयुष्य रामभाऊने रयत शिक्षण संस्थेची इथलं जे विद्यालय महाविद्यालय ते उत्तम कसं चालेल यासाठी कष्ट केले होते. मला आठवतं आहे की याच भागामध्ये डॉक्टर गुजरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली. असे अनेक नावं सांगता येतील. ॲडव्होकेट महाडिक होते, ॲडव्होकेट विघाते होते. असे अनेक लोक ज्यांनी समाजाच्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी समाजकारण केलं. आणि हरपसरचं वैशिष्ट्य हे आहे की समाजकारणावर अधिक भर, लोकांच्या हिताच्या प्रश्नाची सोडवणूक करणं याच्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणं हे वैशिष्ट्य
आज तुम्हा लोकांचा आहे. आणि त्यामुळे हरवसर हे सगळं एक वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण बघत असतो. काही अडचणीत आज या ठिकाणी रस्त्याच्या दळणवळणाच्या सुविधा ह्या वाढवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आमची अपेक्षा होती, ज्यांना आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्यांच्याकडून अशा प्रश्नांची सोडवणूक होईल अशी अपेक्षा होती. पण त्यांचं लक्षच नसतं. इतके वेळ दिसते. मी स्वतः अनेकदा त्यांना सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांचे हाल होत आहेत, प्रवास करणं अवघड आहे, याच्यात लक्ष देण्याची गरज आहे. पण काही फायदा झाला नाही. आपल्याला लोकांनी निवडून दिलं, कशासाठी दिलं असतं? लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणं ही आपली जबाबदारी होती. एक काळ असा होता की विठ्ठल भटांनी काही ना काहीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं ह्याची कल्पना मला आहे. माझ्याबरोबर ते होते आणि त्या आदर्श त्यांचा विठ्ठल शास्त्रांचा माझ्यासमोर होता आणि तोच आदर्श घेऊन पुढची पिढी काम करेल अशी माझी अपेक्षा होती. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली. पण आता ही गोष्ट स्वच्छ झालेली आहे. यांना समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीमध्ये कौलीचा इंटरेस्ट नाही आहे. काही असेल तर मला माहिती नाही. व्यक्तिगत अभिलाषा पुरी करणं हीच भूमिका कदाचित त्यांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं इथल्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. आज अनेकांनी मला सांगितलं पुणे शहर आणि त्याच्यातला हा भाग आहे, दिवसेंदिवस वाढतोय. हा असाच वाढत राहिला आणि पुणे शहराच्या महानगरपालिकेच्याकडून इथल्या प्रश्नाची सोडवणूक ही गतीने झाली नाही तर पर्याय शोधावा लागेल. आणि पर्याय एकच दिसतो की हरवसाची नवीन वेगळी महानगरपालिका करणं हाच पर्याय या ठिकाणी आहे. आणि ती व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रयत्न करावा लागेल. आज आम्हाला लोकांच्या हातात सत्ता नाही. उद्याच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही सत्ता द्या, तातडीने हा निकाल आम्ही त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुमचं इच्छा दुखणं हे सोडवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो. आणखी एका प्रश्नाची पुन्हा पुन्हा मांडणी केली जाते आणि ती म्हणजे कात्रज परिसराचा विकास. तिथं आघाडीच्या वतीनं किंवा नवीन बाबर यांनी मला एक निवेदन दिलं आणि या परिसराचा विकास याचा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. याच्यात पुनर्वास कसं करता येईल, तो आराखडा राबवता कसा येईल याच्यात चर्चा द्यायची गरज आहे. मी आत्ता तातडीने काही सांगू शकत नाही. पण उद्या त्याला महाविकास आघाडी यांच्या हातात तुम्ही इथला कारभार सोपवला तर याही कामाला तातडीने गती दिली जाईल आणि कात्रजकरांसाठी यात्राचा सुटका केली जाईल ही खात्री मी या ठिकाणी देतो. आणि अनेक गोष्टी आपल्याला करायच्या त्या करण्याच्यासाठी जाणकार प्रश्नाची माहिती असलेला लोकांच्या समरस होणारा अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी पाहिजे. एक लोकप्रतिनिधी पाहिलं, 5 वर्ष पाहिलं, त्याच्यात आपले प्रश्न सुटले नाही. ते लोकांच्या प्रश्नाच्यासाठी ते उपलब्धसुद्धा होत नाही अशा तक्रारी माझ्या कानावर येतात. एक दोनदा सांगून बघितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्याला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यामध्ये यत्किंचितसुद्धा आस्था नाही अशा लोकप्रतिनिधीला उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने पराभूत करणं हे काम आपल्या सगळ्यांचं आहे. आणि हे नुसतं करून चालणार नाही. एका बाजूला काम न करणारा त्याची सुट्टी करणं आणि दुसऱ्या बाजूला किती अडचणी आल्या तर लोकांची समरस होऊन त्यांच्या सुखदुःखाच्या सोडवणुकीचं अखंड प्रयत्नाची पराकाष्ठा करावा. ज्यांचं काम पुण्याचं महापौर म्हणून आपण बघितलं आणि नंतरच्या काळामध्ये महानगरपालिका असेल, पक्षाचं नेतृत्व असेल, इतर सगळी क्षेत्र असेल,
त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उठवला त्या जगतापाला आपण मोठ्या मताने विजयी करावं आणि त्यासाठी आम्ही विचारपूर्वक प्रशांत जगतापांची उमेदवारी किंवा सगळ्यांच्या समोर दिली. उद्याच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर तुम्ही जाल त्यावेळेला तुझ्या निश्चित तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल. त्याचं चित्र हेच असेल की तुतारी फुंकणारा माणूस हा माणूस तुमच्या हिताची जपणूक करणारा जाणकार असा माणूस आणि ती तुतारी सुखदुःखाची समाजाची जे प्रश्न आहेत त्या संबंधीचा जनमानसामध्ये आवाज करण्याची भूमिका आणि हे करण्यासाठी प्रशांत तुपे यांच्या मोठ्या मतांची विजय करा हीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सॉरी हे सगळे सांगताना प्रशांत जगतापांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण निवड करावी ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्या प्रतिनिधी